नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. झपाट्याने वाढणाऱ्या तळेगाव दाभाडे शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या परिसरात रस्ता व पार्किंगच्या कामाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून हिरवा सिग्नल मिळाला असून येत्या 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व बांधकाम समिती सभापती सुदाम शेळके यांच्याकडून देण्यात आली. या प्रसंगी आरोग्य समिती सभापती निखिल भगत, नगर अभियंता राम सरकर, सहाय्यक नगर रचनाकार विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी सुदाम शेळके. आपल्या तळेगाव दाभाडे आदीमध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीसाठी पूर्वी तळेगाव शहरामधनं तळेगाव गाव भागातनं जो रस्ता होता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जी पार्किंगची व्यवस्था होती ती प्रायव्हेट जागेमध्ये होती. ती आपल्या तळेगाव शहरातलेच मेहता कुटुंब असेल त्यांची जागा त्या ठिकाणी होती. काही कारणास्तव त्यांनी त्या जागेला कंपाऊंड केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अंत्यविधीसाठी होणाऱ्या अडचणींमुळे आपल्याला पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे आणि जाण्या येण्यासाठी रस्त्याची देखील गैरसोय होत असल्यामुळे आपण आपला ज्ञानेश्वर नगरमधनं येणारा जो रस्ता आहे जो स्मशानभूमीला जातो त्या ठिकाणी आपली तळेगावची नगर परिषदेची जी हद्दीतली जागा आहे साधारणतः ती 3.5 एकरच्या आसपास ती सर्व जागा आहे. रस्ता आणि पार्किंग हे सर्व धरून तर त्या ठिकाणी आपण रस्ता आणि पार्किंगची व्यवस्था इथून पुढच्या काळामध्ये करत आहोत. कारण की येणाऱ्या आता ह्या ज्या पावसाळ्यामुळं इथं जी जागा आहे ती जागा काळ्या मातीची जागा आहे. त्यामुळे इथं आपल्याला काही रस्त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन करून तिथं रस्ता करावा लागणार आहे, पार्किंग देखील करावी लागणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं की पूर्वी स्टेशनवरनं देखील येण्यासाठी मार्ग जो होता तर रेल्वे स्टेशनच्या हद्दीमधनं तो रस्ता होता आणि ते रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कंपाऊंड घातलेले म्हणून स्टेशनवरनं येताना देखील तिथनं देखील अडचण होत आहे. म्हणून आपल्याला हा लवकरात लवकर आपल्याला रस्ता हा पूर्ण करावा लागणार आहे. आत्ताच बांधकाम सभापती सुदामजी शेळके यांनी स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर जी काही अडचणी आहेत म्हणजे मेहता फॅमिलीनी त्यांच्या जागेला कंपाऊंड मारल्यामुळं अंत्यविधी असेल, दशक्रिया विधी असेल यासाठी जी नागरिक येतात त्यांच्या गाड्या पार्किंगचा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आत्ता त्यांनी जे पार्किंगचा विषय जो आहे तो आत्ता सुदामजींनी सांगितलं की आपण आता या ज्ञानेश्वर नगरमधनं जो DP रोड आहे या DP रोडमधनं आपण आता तो रोड आत्ता लगेच 2 दिवसामध्ये याचं रोडच चालू करतो आहे काम. आणि पार्किंगचं देखील इथं जवळपास दोन्ही मिळून आमची नगरपालिकेची 3.5 एकर जागा आहे. मेहता कंपनी असेल, आमची दाभाडे परिवार असेल यांनी ती नगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे. त्यामुळं आता ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्याचं निवारण या 2 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. हे काम कधी पूर्ण होईल? 8 दिवसामध्ये आम्ही सगळं पूर्ण करणार काम. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.